Go. नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. अपघातग्रस्त वयोवृद्ध व्यक्तीच्या मदतीला धावले समीर उमराणी. जत प्रतिनिधी. जत शहरातील लक्ष्मी गार्डन जवळ राहणारे भानुदास तात्यासू जगताप वय वर्ष 65 हे वयोवृद्ध बाजार समिती समोरून जात असताना दुचाकी गाडी डिव्हायडरच्या मध्यभागी गेल्यामुळे गाडी स्लिप होऊन गंभीर जखमी झाले. ही घटना समजताच युवा नेते समीर उमराणी यांनी तातडीने त्या वयोवृद्ध भानुदास जगताप यांना उपचारासाठी जत येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. याबाबतची अधिक माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून सोलनकर चौक ते विजापूर रोड पर्यंत दुभाजक व्हावे अशी मागणी जत शहर वासियातून होत आहे, पण निधी अभावी हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. दुभाजक नसल्यामुळे अनेक अपघात झाले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. दुभाजकाअभावी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. 2 महिन्यापूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी दुभाजक व्हावे म्हणून रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दुभाजक करण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर हा प्रश्न आता मार्गी लागला असून जत शहरात दुभाजक होणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन होणार आहे. अपघाताचा धोका टळणार आहे. गुरुवारी सकाळी भानुदास जगताप वय वर्ष 65 ते कामानिमित्त बाजार समितीच्या समोरून दुचाकीवरून चालले होते. अचानक दुभाजकाच्या मध्यभागी गाडी गेल्यामुळे स्लिप होऊन गंभीर जखमी झाले. त्यांना डोक्याला जबर मार लागला व रक्तस्राव होऊ लागला. तेथे ते उपस्थित असल्याने नागरिक केवळ बघायची भूमिका बघत होते. काही कामानिमित्त बँकेत आले असता युवा नेते समीर उमराणी यांना ही घटना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या वाहनातून जत येथील खासगी रुग्णालयात जगताप यांना दाखल केले. वेळीच त्यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे वयोवृद्ध भानुदास जगताप यांचे प्राण वाचले. समीर उमराणी यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.